आपल्या 3 महिने ते 15 महिने बालकाचं आपण टेम्परेचर बघणार आहोत. तर टेम्परेचर बघताना सुरुवात कशी असते की आपण थर्मामीटर घेतो. मग तो स्वच्छ केला पाहिजे ना प्रत्येक वेळेस, कारण प्रत्येक बालकाला आपण तो वापरणार असतो. मग कसं करायचं, थर्मामीटर घेतला आपण की पहिल्या वेळेस थर्मामीटर स्वच्छ करताना आपण जो काही कशाने स्वच्छ करणार आहे कशाने करतो, आपण शक्यतो कापूस वापरतो, प्लेन कापूस वापरतो किंवा स्पिरिटमध्ये बुडवून तो कापसाने आपण अगोदर स्वच्छ करून घ्यायचा, कारण तो कसा होतो मग निर्जंतुक होतो, कारण याच्या स्किनचं इन्फेक्शन त्याच्या स्किनला नको. मग जेव्हा आपण वापरायचा असतो थर्मामीटर त्यावेळेस काय करायचं, हा जो बल्ब आहे त्या बल्बच्या भागाकडून पुसत यायचं आणि खालीपर्यंत यायचं आणि असं करून ते स्वाप टाकून द्यायचा. मग मी काय केलं, पहिल्यांदा बल्ब पकडून पुसला आणि असं करून खालीपर्यंत पुसत येत वापरून स्वाप टाकून दिला. आता मी थर्मामीटर कसा पकडणार आहे, कसा लावणार आहे ते बघा तुम्ही. तर थर्मामीटर आपण चालू करायचा, याच्यावरती कसं आहे फॅरनहाइट आणि दुसरं काय डिग्री सेल्सिअस, दोन्ही अंश सेल्सिअसमध्ये दोन्हीमध्ये तापमान आपण बघणार आहे. तर चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं, आपल्याला फॅरनहाइटमध्ये बघायचं आहे का सेल्सिअसमध्ये बघायचं आहे. मग तो सेट झाल्यानंतर आपण आता थर्मामीटर कसा धरणार आहे बघा, त्याला वरती बसवा त्याच्यावरती. तर ही जी पद्धत आहे ती आपण HBYC मध्ये शिकत आहोत. तर थर्मामीटरचा जो बल्ब आहे तो बाळाच्या काखेमध्ये असा लावायचा, लावला का, आणि नंतर हा असाच ठेवायचा पॅरलल आणि त्याचा हात असा ठेवायचा. म्हणजे कसा ठेवलाय थर्मामीटर, बल्ब पाहिलं का तुम्ही, उभा थर्मामीटर ठेवलाय. मग याच्यामुळं काय होतं की थर्मामीटर असा हात त्याचा लावून ठेवला की थर्मामीटर हलत नाही. मग तो हलला नाही तर काय होतं, मग टेम्परेचर व्यवस्थित येतं. आपण पूर्वी कसं पाहत होतो, असं हा जो थर्मामीटर आहे तो असा लावला जायचा. मग त्यावेळेस काय व्हायचं, इकडं हल्ल्यामुळं त्याचे जे म्हणजे आपल्याला येणार आहेत काय रिझल्ट जो येणार आहे तो व्यवस्थित येत नव्हता किंवा तो काय व्हायचा असा मागं पण जायचा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला HBYC मध्ये थर्मामीटर कसा शिकवलाय, असा सरळ ठेवायचा उभा आणि त्या बाळाचा असेल कुणाचाही हात असेल तर तो असा हात दाबून धरायचा. मग काय होईल, व्यवस्थित त्या भागाचं टेम्परेचर तिथं येणार आहे. किती मिनिटं ठेवायचा, 1 मिनिट ठेवायचा. 1 मिनिट झालेला आहे, आपण तो थर्मामीटर काढूया आणि टेम्परेचर बघूया आता. तर इथं फॅरनहाइटमध्ये आलं होतं 97.6 डिग्री 6 फॅरनहाइट डिग्री सेल्सिअस. तर हे जे आता जे तापमान आलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं, नॉर्मल आहे का, तर नॉर्मल आहे. म्हणून आपण काय केलं, आता त्या बाळाला ताप नाही असं समजलं. आता मी थर्मामीटर वापरलाय, आता तो स्वच्छ करायचा आहे ना मला, मी कसं करणार आता काय झालं, इथं या ठिकाणी बल्बवरती बाळाच्या स्किनचं इन्फेक्शन थोडंसं लागलेलं आहे. तर आता मी हा थर्मामीटर असा खालून वरच्या दिशेनं पुसत त्या बल्बच्या भागाकडून वरती काढून टाकणार आहे. सुरुवातीला वापरायच्या आधी का पुसायचा असा, कारण इकडून काही जो जंतू संसर्ग असेल तो खाली येऊन इकडं शेवटी बसला पाहिजे, म्हणजे इकडून बाहेर निघाला पाहिजे. आणि जेव्हा आपण वापरल्यानंतर थर्मामीटर पुसतो, काय केलं, बल्ब पकडून इकडं पुसला म्हणजे त्याचा जंतू संसर्ग लागलेला गेला. आणि सुरुवातीला असा मी का पुसला, खालून वर पुसला होता ना वापरायच्या अगोदर, कसा पुसला होता, वापरायच्या आधी मी खाली आणि वापरल्यानंतर कसा पुसला, म्हणजे वरून खाली वापरल्यानंतर इकडचा जंतू संसर्ग गेला होता. आणि आता खालून वर काय करायचं आहे, तर हा जंतू संसर्ग सगळा निघून गेला. तर हे पुसताना तुम्ही टेक्निक लक्षात ठेवाल का, आणि वापरताना पण हा जो बदल झालेला आहे तो तुम्ही कायमचा लक्षात ठेवायचा. आता थर्मामीटर आपण कसा वापरणार, उभा.